नमस्कार येवकार गांवकारीच्या फेसबुक यूट्यूब लाईव्ह अपडेटान तुमचे स्वागत। हांव किशोर नायक गांवकार। सध्या जीएमसी हो विषय बरोच गाजता। जीएमसीन त्या दिसा जो प्रकार घडलो, हेल्थ मिनिस्टरान दोतोराक तापोवपाचो आणि त्या उपरांत मागीर दोतोराचें आंदोलन, मागीर माफीनामा, त्या उपरांत मुख्यमंत्री जीएमसीन वयता, त्या दोतोरांची समजूत काडटा, ते आंदोलन फाटी घेतात आणि मागीर सगळें सुरळीत चलता। पुणून इतलें जावनूय बीन हो विषय काय सोंपपाक पावना। सोशल मिडियाचेर वेगवेगळ्या पद्धतीन ह्या विशयाचेर प्रतिक्रिया येत आसात। नॅशनल मिडियानूय हो विषय बरोच उखलून धरला। पयलोच विषय गोंयचो जो नॅशनल मिडियाचेर बरोच गाजला आणि अजूनही गाजता। आणि हेल्थ मिनिस्टर विश्वजीत राणे हांणी जे कितें बरें आतां मेरेन हेल्थ डिपार्टमेंटान केल्लें आणि जीएमसीन केल्लें तें सगळें पुरायपणान तेचेर उदक ह्या एका प्रकरणान फेडलें अशें आमी म्हणपाक शकता। ह्या जीएमसीच्या प्रकरणाचें मूळ कितें हें पयलीं आमी समजून घेवंक जाय। मूळ म्हटल्यार एका पत्रकारान थंय पत्रकार गेल्लो, ताची सासू कसलें तरी इंजेक्शन दिवपाचें आसलें, त्या वेळार तो कॅज्युअल्टीन गेलो। त्या दिसा पब्लीक हॉलिडे आसली। कॅज्युअल्टीन ताका दोतोरान सांगलें कॅज्युअल्टीन इंजेक्शन दिनात, तूं हेल्थ सेंटरान घे। आणि त्या वेळार तो सगळो प्रकार घडलो। मागीर डिना कडेन संपर्क साधून ताचें कामूय बीन जालें, पूण तांणी आपल्या नाराजी खातीर एक मेसेज हेल्थ मिनिस्टराक धाडलो की आपल्याक अशा अशा पद्धतीन कॅज्युअल्टीन ट्रिटमेंट मेळ्ळो अमक्या दोतोरा कडल्यान म्हणून। आणि त्या उपरांत थंयच हेल्थ मिनिस्टर आसले ते थंय कॅज्युअल्टीन गेले, फ्युरियस जाले आणि तो सगळो रामायण तुमी सगळें ते पळयल्लेंच आसा। आतां मुळात जीएमसींतल्यो फॅसिलिटी, कॅज्युअल्टींतली वेवस्था, वेगवेगळ्या वॉर्डा भितरली पेशंटाची वेवस्था, वखदां, ओपीडीन येवपी पेशंट, हे विशय फाटली कितलीशींच वर्सां हे विशय सातत्यान चर्चेन आसात। मागीर जीएमसीन उदक ना, टॉयलेटी साफ नसतात, हे विशय तर परतून परतून फुडें येत असतात। पूण ह्या सगळ्या विशयांची आतां नव्यान चर्चा जेन्ना सुरू जाली तेन्ना खंय तरी मातशें फाटी गेल्या उपरांत ह्याच विशयीची एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आमकां सापडलें। हे इन्फॉर्मेशन कितें तर 2016 ह्या वर्सा जेन्ना गोंयचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आसलेले आणि गोंयचे उपमुख्यमंत्री म्हापशेचे आमदार फ्रांसीस डिसोजा आसले, ज्या वेळार हेल्थ डिपार्टमेंट हेल्थ मिनिस्टर म्हणून फ्रांसीस डिसोजा आसले, ते वेळार जीएमसीच्या वेगवेगळ्या गैरव्यवस्थापना विशीं आणि स्पेशली उदकाचो प्रॉब्लम जो जीएमसीन परतून परतून उप्रासतालो, त्या वयल्यान बोवाळ, वखदां मेळना म्हणून बोवाळ आणि खुबशे विशय हेच्या वयल्यान प्रचंड प्रमाणात त्या वर्सा बरोच बोवाळ जाल्लो। आणि निमणे त्या वेळार सरकाराक जीएमसींतल्या ह्या सगळ्या मिसमॅनेजमेंट आणि गैरव्यवस्थापनाचेर इन्क्वायरी करपाक लागून वन मॅन कमिशन नेमचें पडलेलें। हे वन मॅन कमिशन आदले रिटायर्ड साऊथ गोवाचे कलेक्टर एन.डी. अग्रवाल हांच्या फुडारपणा खाला हे वन मॅन कमिशन सरकारान नेमलें। हे कमिशन नेमपाचें नोटिफिकेशन हे 24 मे 2016 ह्या दिसा नोटिफिकेशन पब्लिश जाल्लें। तातूंत एन.डी. अग्रवाल रिटायर्ड ऑफिसर, साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट कलेक्टर, त्या वेळार ते रिटायर्ड, तांचें हें कमिशन ऑफ इन्क्वायरी ऑन वेरियस प्रॉब्लेम्स फेस्ड बाय जीएमसी। आणि त्या नोटिफिकेशना प्रमाण हे कमिशन ऑफ इन्क्वायरी जे आसा ते कायदेशीर पद्धतीन अंडर सेक्शन 3 ऑफ कमिशन ऑफ इन्क्वायरी एक्ट 1952, सेंट्रल एक्ट ऑफ 1952, म्हटल्यार कायदेशीर कमिशन ऑफ इन्क्वायरीच्या अंतर्गत एन.डी. अग्रवाल हांकां जीएमसींतल्या गैरकारबारा विशयीचो अभ्यास करपाक तांकां तांची नेमणूक केल्ली आणि तांकां 3 विकाचो टायम दिल्लो त्या संदर्भात रिपोर्ट फायल करपाक। मागीर इमिजिएट ही गजाल जेन्ना 24 मे 2016 हे नोटिफिकेशन इश्यू जाल्यानंतर मागीर तांकां ऑर्डर दिली आणि तांणी बेगोबेग एन.डी. अग्रवालान आपलें काम सुरू केलें। हे काम सुरू केल्या उपरांत 21 जून 2016 तांणी रोखडोच विदीन दॅट टायम तांणी आपलो एक इंटरीम रिपोर्ट हो गव्हर्मेंटाक दिलो। बेसिकली त्या वेळार सगळ्यांत चड बोवाळ आसलो तो उदकाच्या विशयाचो। उदकाचें थंय कितें तरी भानगडी जाल्ल्या, उदकाचो पुरवठो जाता टँकरांतल्यान पुणून जीएमसीन उदक मेळना, हाच्या वयल्यान तो बोवाळ जाल्लो। आणि त्या खातीर पयली गजाल जी त्या
इन्क्वायरी रिपोर्टा भितर आयली ती म्हणटात ती मिसमॅनेजमेंट ऑफ वॉटर क्रायसिस आणि तातूंतल्यान भयानक गजाली ह्या रिपोर्टांतल्यान भायर सरलेल्यो कशा तरेन टँकराचो थंय माफिया टँकर माफिया थंय वावुरतात कशा तरेन जीएमसीक टँकरांतल्यान हाडलेलें उदक हे वेगळ्या पद्दतीन लोक वापरतात ह्यो सगळ्यो गजाली त्या इंटरीम रिपोर्टान एनडी अग्रवाल हांणी दिल्ल्यो त्या भायर वेगवेगळे विशय मागीर दोतोरांच्यो कंप्लेनी नर्सिसांच्यो कंप्लेनी स्टाफ मेंबर्साची थंय गैरसोय पेशंटाचे कंप्लेनी मागीर एनजीओचे वेगवेगळे कंप्लेनी स्पेशली वॉटर सप्लाय मागीर कॅन्टीन वेवस्था त्या भायर बाकीच्यो ज्यो सगळ्यो गजाली आसल्यो त्या सगळ्या गजालींचो आस्पाव ह्या इन्क्वायरी भितर जालो आणि इंटरीम रिपोर्ट 21 जून 2016 ह्या दिसा तांणी तो इंटरीम रिपोर्ट दिलो. मागीर ह्या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती पळयल्या उपरांत ह्या कमिशनाक आनीक काय मुदत वाडोवन दिली सरकारान आणि पुरायपणान त्या सगळ्या जीएमसी कॉलेज आणि हॉस्पिटल ह्या सगळ्या गजालींचे मॅनेजमेंट आणि त्याचे सगळे जे चलपी व्यवहार ह्या विशयीची सखोलपणान इन्क्वायरी एनडी अग्रवाल हांणी केली आणि तांणी आपलो रिपोर्ट हो ऑलमोस्ट ऑक्टोबर म्हयन्यान तांणी आपलो रिपोर्ट सबमीट केलो. ऑलमोस्ट 400 पेजीसाचो हो रिपोर्ट एनडी अग्रवालान सबमीट केलो. 2016ची ही गजाल. मागीर 2017 निवडणूक जाली आमी सगळे जाणूच जाणा. तर हे कमिशन एनडी अग्रवालाचे कमिशन हे अंडर सेक्शन 3 ऑफ कमिशन ऑफ इन्क्वायरी एक्ट 1952 अंडर नेमलेले. त्या कमिशनान आपलो रिपोर्ट दिलो इंटरीम रिपोर्ट पयलीं दिलो मागीर फूल फ्लॅज फायनल रिपोर्ट दिलो. पूण त्या रिपोर्टाचेर जालें कितें? त्या रिपोर्टाचेर सरकारान कितें एक्शन घेतली? ऑब्वियसली सरकार बीजेपीचेच आसलेलें. तो रिपोर्ट खंय आसा खंय पावला आनी त्या रिपोर्टाचेर जालें कितें अशे कितलेशेच प्रश्न आतां हातूंतल्यान निर्माण जाल्यात. त्या वेळार जेन्ना आमी ह्या सगळ्या गजालींचो सोद लायताले त्या वेळार जो इंटरीम रिपोर्ट सबमीट जाल्लो तो इंटरीम रिपोर्ट आमी लेजिस्लेटिव्ह असेंब्लीन सबमीट करतले अशा पद्दतीचो एक स्टेटमेंट तेन्नाचे हेल्थ मिनिस्टर आणि डेप्युटी चीफ मिनिस्टर फ्रांसीस डिसोजा हांचो आमकां मेळटा. पूण तो रिपोर्ट खरोच असेंब्लीन सबमीट जालो काय कितें असेंब्लीन तो प्लेस जालो काय कितें हाच्या विशीं मात आमकां अजून कन्फर्म म्हायती मेळोंक ना. आतां हो रिपोर्ट ही इन्क्वायरी जेन्ना एज पर कमिशन ऑफ इन्क्वायरी एक्ट 1952 अंतर्गत नेमणूक जाता त्याच एक्टान एक प्रोविजन आसा. ते प्रोविजन कितें? द एप्रोप्रायट गव्हर्नमेंट शाल कॉज टू बी लेड बिफोर लेजिस्लेटिव्ह हाऊस along with memorandum of action taken thereon within the period of 6 months after the submission of report by the commission of appropriate government. म्हटल्यार ह्या कायद्या खाला जेन्ना तुम्ही इन्क्वायरी कमिशन नेमता त्या इन्क्वायरी कमिशनान आपलो रिपोर्ट दिल्या उपरांत तो रिपोर्ट आणि त्या रिपोर्टाचेर एक्शन टेकन रिपोर्ट सरकारान हो 6 म्हयन्या भितर आफ्टर सबमिशन ऑफ दॅट फायनल रिपोर्ट 6 म्हयन्या भितर सरकारान हो विधानसभेन दवरप गरजेचें आसता. राज्या खातीर विधानसभा केंद्रा खातीर लोकसभा. पुणून हे 6 म्हयने जाल्या उपरांत तो निवडणुकीचो काळ मागीर सगळे जाण विसरले परत नवे सरकार जाले आणि सगळें जालें. ह्या 400 पानी एनडी अग्रवाल ह्यांच्या रिपोर्टाचें गुपीत हे अजूनय कायम आसा. हो रिपोर्ट सरकारान खरोच सिरियसली एडॉप्ट केलो काय कितें? ह्या रिपोर्टा प्रमाण ज्यो गजाली मिसमॅनेजमेंट करप्शन ह्यो सगळ्यो गजालींचो आस्पाव त्या रिपोर्टान आसलो त्या रिपोर्टाचेर जालें कितें हो म्हत्वाचो प्रश्न आसा. आतां ही 2016ची गजाल आनी तुमकां सगळ्यांक खबर आसा 2012 भाजपाचें सरकार हें सत्तेर आयलें. 2016 ज्या वेळार लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्री आसले फ्रांसीस डिसोजा हेल्थ मिनिस्टर आसले 21 जागा भाजपाक 2012 मेळ्ळ्यो. आणि हे सगळें हे धुमशाण जे सुरू असलें गोंयांत त्या धुमशाणाचो परिणाम म्हणून 2017 जी वेंचणूक जाली त्या 2017च्या वेंचणुकीत 21 वयल्यान भाजपा 13चेर पावली. पुणून 13चेर पावूनय भाजपान आपली सत्ता राखली हो वेगळो विशय. पुणून हे 13चेर कित्याक पावली तर ही सगळी लफडी ही सगळो मिसमॅनेजमेंट त्या वेळार राज्यात सुरू आसलो. आयज आमी 2025 पावल्या आणि 2025 पावूनय बीन
तेच विशय अजूनही जीएमसीन उदक नासता अश्यो कागाळी आमकां आयकपाक मेळटात. अजुनूय जीएमसीन काय पेशंटांक कितल्योश्योच डिफिकल्टीज फेस करतात अश्योय आमकां कागाळी आयकपाक मेळटात. ओपीडी मॅनेजमेंटाचो पुरायपणान गोंधळ सुरू आसा आनी कितल्योश्योच गजाली आसात. 2016 जर ताचेर इन्क्वायरी जावन जर 400 पानी रिपोर्ट जर सरकाराक सबमीट जाला जाल्यार 2025 मेरेन त्योच गजाली कित्याक रिपीट जातात. 2016 जे सरकार असलें भाजपाचें तें आयज 2025 आसा. 12 वर्सां जाली, एक तप जालो, मागीर हे विशय कित्याक सुटावे जायनात. म्हाका दिसता एनडी अग्रवाल हांचो हो रिपोर्ट खंय आसा, खंय धूळ खाता, तो मातसो सरकारान सोदून काडचो. त्या रिपोर्टा वयली धूळ मातशी नितळ करची, तो रिपोर्ट उगडून पळोवचो आनी त्या रिपोर्टान ज्यो ज्यो गजाली सांगल्यात त्यो गजाली खऱ्योच सुटावे जाल्यात काय कितें, आनी जर सुटावे जावना जाल्यार किमान आता तरी ताचेर एक्शन टेकन रिपोर्ट तयार करून सरकारान तो हावजा भितर दवरचो आनी एक्शन टेकन रिपोर्ट दवरतनाच प्रत्यक्षान एक्शन घेवन ह्यो सगळ्यो ज्यो डिफिकल्टीज आसात त्यो पयस करच्यो आनी खऱ्या अर्थान जीएमसीचो लाव हो गोंयकारांक आनी त्या हॉस्पिटलांत येवपी सगळ्या लोकांक मेळचो, इतलीच अपेक्षा आमी करपाक शकतात. तर अशाच तरेन वेगवेगळे विशय आमी तुमच्या मुखार घेवन येत रावतले. आमचे गांवकारी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करपाक विसरू नाकात. आमचे व्हिडिओ आवडले जाल्यार ते नक्कीच लाईक करात, शेअर करात, आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फॉलो करात. पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आनी तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुमी करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.